वीर युद्ध ग्रुप त्याचबरोबर हे सार्वजनिक गणेश मंडळ यांच्या वतीनं मी क्रांतीनाना मळेगावकर मनापासून सहर्ष स्वागत करून सादर केला आहोत 5861 वा माझा हा होम मिनिस्टर कार्यक्रम सुरू करण्याच्या आधी काही सूचना सांगतोय, नीट सूचनांकडे लक्ष द्या। सूचना पहिली, कार्यक्रम सुरू असताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेग्नेंट आजारी महिलांनी या स्पर्धेत सहभागी होऊ नका। नीट आहे का? कार्यक्रम सुरू असताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेग्नेंट आजारी महिलांनी कार्यक्रमात भाग घेऊ नका। सूचना दुसरी, कार्यक्रमात भाग घेत असताना स्वइच्छेने जबाबदारीवरती भाग घ्या। कार्यक्रम सुरू असताना कार्यक्रम संपल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडल्यास कार्यक्रमाचे आयोजक किंवा निर्माता जबाबदार नसेल। तिसरी सूचना, या कार्यक्रमात शूटिंग केलेले सर्व व्हिडिओ फोटो आम्ही सोशल मीडियाला शेअर करतो। आपलं मत मांडत असताना सादरीकरण करत असताना स्वइच्छेने जबाबदारीवरती करावे। चौथी सूचना, स्टेजवर येत असताना आपली लहान मुलं मौल्यवान वस्तू दागिने पर्स मोबाईल अनोळखी व्यक्तीकडे देऊन स्टेजवर येऊ नका। घाण झाल्यास आयोजक किंवा निर्माता जबाबदार नसेल। पाचवी सूचना, या कार्यक्रमातील मी दिलेले निर्णय हेच अंतिम निर्णय असतील। नियमाचे उल्लंघन करण्यास स्पर्धकांना बाद करण्याचा अधिकार निवेदकाकडे म्हणजेच माझ्याकडे राखीव ठेवण्यात आलेला आहे। आणि तुम्हा सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन एक नम्र निवेदन, सदर कार्यक्रम आलेल्या सर्व माता माऊलींचा सन्मान करतं। या कार्यक्रमात केलेली टिप्पणी विनोदी प्रसंग कुठलीच गोष्ट वैयक्तिक जीवनात मनाला लावून घेऊ नका। सदर कार्यक्रम स्पर्धा आणि मनोरंजन म्हणून पहा। सुरू करतो याचा 5861 वा हो मिनिस्टर पहिला गेम आहे। आदरणीय आमचे सन्माननीय मित्र विठ्ठल भाऊ चोरगे यांचं मनापासून स्वागत। त्याचबरोबर आलेले 2-3 मान्यवर त्यांची नावं लिहून आपण मध्ये अनाउन्स करू। तर पहिल्या खेळाला आपण सुरुवात करूयात आणि पहिला गेम आहे, ज्या कुठल्या वहिनी या रस्त्याच्या वरून स्टेजच्या खाली उडी मारतील त्यांना पहिलं बक्षीस 2 व्हीलर गाडी लगेच माजी महापौरांच्या हस्ते याच्यावरून मारायची। जावा मिळून जावा, गाडी पण घेऊन जावा। हाँ भाभी यहाँ से कूदने का है। वहिनी वहिनी इकडे त्यांना हिंदीत सांगा काय करायचंय। हे नाही ह्याच्यावरून उडी मार। ओ दीदी यहाँ से ऊपर कूदना है। ऊपर कूदना है, खाली जाने का नहीं क्या? जाने का है। समझे? हाँ। क्या कूदना है? कूदो ना फिर कूदना तो आपल्याला काय करायचंय? नौका करते कमी होईल तेवढीच। तुम्ही मारता नाही। निरमा पावडर नको, पप्पी दे पारोला ठेवा खाली असल्यावर तरी नीट उड्या मारून दाखवा म्हणजे झालं। ओके, खाली असल्यावर तरी व्यवस्थित उड्या मार, यात पण झालं। साधा सोपा सरळ गेम आहे की जो युट्यूब इंस्टावरती बरेच रील्स तुम्ही पाहिले असतील किंवा मी येण्याच्या आधी कार्यक्रम युट्यूबला तुम्ही पाहिले असतील माझे। तर गेम आहे, ज्या वेळेस मी तळ्यात म्हणेन त्यावेळेस रस्तीच्या पुढे उडी मारायची। हे दोन्ही पाय एकाच वेळेला टाकायचं। मळ्यात म्हणलं की रस्तीच्या पाठीमागं हे दोन्ही पाय एकाच वेळेला मागं टाकायचं। अब अभी समजे काय? तळे में बोला तो पुढे जाने का, मळे में बोला तो मागे। अरे वा हिंदी। तळे में बोला तो पुढे उडी मारने का, मळे में बोला तो जमलं बस। एवढ्यात तरी सत्यनारायण यांचं घालून टाकू आपण। ओके, ओम साईराम। माऊली एकदा आवाज द्या सगळे, गणपती बाप्पा। रेडी? तळ्यात पुढे मळ्यात मागे। बघूयात गाडी जिंकण्याच्या स्पर्धेत फायनलला कोण पोहोचते। करू सुरुवात माऊली? खूप साऱ्या शुभेच्छा। साईराम। तळ्यात आले सगळे। हा मळ्यात वहिनी तर खाली सोडा, घाण दिसतंय। असं दिसतंय, नका धरू, घाण वाटतंय ते। चलो रेडी? साईराम। तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात। कडची वहिनी, तुमने बुलाया मैं चली आई। जाऊ दे, एखादं टेन्शन कमी होईल। पाय मोडतील। नाही मोडत वहिनी, काय होत नाही। एखादा गुंता घेऊन देऊ का तुम्हाला? तरी बी होय म्हणतात त्या। रेडी? तळ्यात पुढे मळ्यात मागे। ओके, तळ्यात बरोबर, मळ्यात बरोबर, मळ्यात। त्या बिचाऱ्या धांगडा अंगात येत नाही ना, हात लागला असू द्या। आता जे पुढे आले होते ते आउट होते, पण एक डाव भूताचा म्हणून माप समजलं। डबल म्हणल्यानंतर पुढे यायचं नाही, तिकडे होल्ड करायचं। आलं लक्षात? साईराम। तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात
जाऊ द्या कडे ना अशा. आता मी दोघींबरोबर या इकडे. गुळवे वहिनी तुम्ही पण गुळवेच ना? हो. येस. कुठनं आलात तुम्ही? येस येस. रेडी. हे तळ्यात आहे, हे मळ्यात आहे. ओके. तळ्यात मी यांना सांगितले बरं, तळ्यात कुठे मळ्यात कुठं तरी ह्यांचा कार्यक्रम वाजणार. रेडी. मळ्यात तळ्यात. बरं कधी लग्न झालं? मागच्या वर्षी. ताजं काय म्हणजे? या ना पुढे. हा तुमचं? 10 वर्ष झाले. हा जुनं झाले. 2 पंचवार्षिक योजना संपल्यात. ह्या दोघींकडे लक्ष द्यावं. रेडी. तळ्यात भाभी इनके साथ में जाओ, आपका सत्यनारायण हो गया. ह्यांना नाही की सत्य शिवम सुंदरम हे विचार आहे की वहिनी इकडे. रेडी वहिनी. तळ्यात कुठं आहे? बोला बोला माझ्याशी बोला, लाजू नका. पुढं. आणि मळ्यात? मागे. अच्छा काय करता तुम्ही? हाऊसवाईफ. अच्छा. आणि मिस्टर? मिस्टर मोचन साडीला एक मॅनेजर आहेत. साडीची गरजच नाही तुम्हाला. कधी लग्न झालंय? 2016. काय प्रगती? एक मुलगा आहे. ह्यांना विचारलं काय प्रगती, ते म्हणले एक मुलगा आहे मला. तुमच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्याला शुभेच्छा असतात काय? शुभेच्छा तरी तुम्हाला प्रगतीला घर गाडी असं सांगायचं. लेकरं सांगतात काय विचार करता? आता आउट होणार आहेत तुम्ही. ओके. मळ्यात तळ्यात. बरोबर वहिनी. तळ्यात वहिनी. ये क्या हुआ? तुमचं लव्ह मॅरेज असेल ना? मला कसं कळलं? मला माहित असतं. मी काय बागेश्वरधामचा बाबा आहे ना असं माहीत झालं. बरं कसं झालं? अरेंज मॅरेज का लव्ह मॅरेज? लव्ह मॅरेज आहे. मी तुमच्या बोलण्यातनं सांगतो, लगेच कळतं मला ते. तुम्हाला सांगू का, साडीचा पदर जर उजवीकडून डावीकडे असा असेल वरच्या बाजूने खांद्यावर, तर नगरसेवक ग्रामपंचायतच्या मेंबर मॅडम अशा बचत गटाच्या वगैरे अशा साडीचं पद ते आहेत. मी सांगतो काहीतरी आहेत. ह्या बाजूने इकडे असेल तर शिक्षक मॅडम असं काहीतरी पद असतं. डायरेक्ट कमरेला असेल तर भांडकुदळे असतात. काढू नका हे बाका उपसला आहे ती. असा अभ्यास आहे माझा नाही का. त्याच्यामुळं मी बरोबर ओळखले. कुठे ओळख झाली होती दादांची? नाशिकला. आमच्या बी ह्याची नाशिकला झाली. तिलाच वाटलं. हा नाशिकला ओळख झाली. बरं पहिलं प्रपोज कोणी केलं? दोघांनी करायचं काय? मंत्र म्हणायचं होम हवा नाही का? दोघांनी मंत्र म्हणले. आधी कोणीतरी केलं असेल ना. हसता हुआ नूरानी चेहरा काली. जुल्फे नाही म्हणू शकत, सॉरी. ते गाणं असतं ते हसताना म्हणून गाणं सुचलं. बरं खरं सांगा वहिनी माझ्या भावाची शपथ आहे. प्रपोज कोणी नाही मानत? अगं वहिनी आज बुधवार आहे, तुमची शपथ घेऊन सांग. बुधवार आहे आज? रविवार आहे का? सुटली. भावानी प्रपोज केलं का तुम्ही केलं? त्यांनी. काय म्हणाले सोनूचे पप्पा? हो सिक्रेट आहे. तुम्ही काही कसं विचारायला होता? असं विचारायचं असतं तुम्हाला. आता फक्त बोलता बोलता इकडे लक्ष ठेवा, तुम्ही जाणार आहेत. ओके. मळ्यात तळ्यात. समजा वहिनी तुम्हाला पहिलं बक्षीस दिलं तर कोणाचे आभार मानणार? मला नको. हे करतात काय असं नेमकं? तुम्हाला गाडी नको म्हणताय? मला एन्जॉय करायचं आहे इथं खेळायला. ओके. ह्या तर जाणार आहेत. ओके. रेडी वहिनी. तळ्यात. यालाच म्हणतात टप्प्यात घेऊन कार्यक्रम करणे. आपण गेलेले आहात. या बाजूने त्या बाजूस जाऊ शकता. या इकडे. कुछ ना कहो चुप ही रहो. रेडी. आंखों ही आंखों में इशारा हो गया. वहिनी तुम्हाला पहिलं बक्षीस मिळलं तर कुणाला फोन करणार? मिस्टर. आणि वहिनी
वहिनी तुम्हाला पुन्हा चान्स आहे भाग घ्यायला, काय अडचण नाही. जाऊ द्या बिचारीला. ऐका ना माऊली. वहिनी वहिनी एक मिनिट. वहिनी काय नाही, टाटाच म्हणायचं. हो नशीबवान आहे भाऊ. तुम्ही कुठल्या झाडाला फेऱ्या मारल्या मला मेसेजवर सांगा, मी उद्या जाऊन मारतो हा ना. वहिनी आता तुमचं सत्यनारायण करूया. ओके. मळ्यात असं का केलं उशिरा? बरं हा रेडी. तरी सांगतो हे तळ्यात हे मळ्यात हे सांगून तुम्हाला आउट करून दाखवतो. या इकडं. ह्यांना घालवायचंय. कोणाला घालवायचंय? तुम्हाला घालवायचं म्हणतात. या त्यांच्याकडे लक्ष ठेवा. असं लोकांच्याकडे कशाला घालवता? रेडी. तुम्हीच आउट होणार आहे. आता रेडी. मळ्यात तुम तो धोखेबाज हो, वादा करके भूल जाते. असं कोणाला मला दिले नका दे, त्यांना त्याचा सेन्स नाहीये. हा वहिनी हे तळ्यात आहे हे मळ्यात आहे हे तुम्हाला सांगितलंय. तळ्यात मळ्यात तुमच्या दोघीतनं कोण पडलं तर मी जबाबदार नाही. या रेडी. तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. रेडी. तळ्यात. जमलं की वहिनी तुम्हाला? कुठनं आलात तुम्ही? बालाजीनगर. इथलेच आहेत का? हो हो. ह्या का जपानवरून आल्यात का सगळे? बालाजी नगर मध्ये कुठं? कीबोर्ड दाब रे तुझ्याकडनं बाबू. हा बालाजी नगर मध्ये कुठं? रजनी कॉर्नर. यस. रेडी. मळ्यात आंखों में झांको आउट हो जाएंगे. रेडी. तळ्यात मळ्यात. बरोबर. मळ्यात कबड्डी 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 कबड्डी. गेले ना? नाही ना, पाय नाही गेला बाहेर. मग काय हाती गेले? गेले फक्त. तुम्हाला आका घालून दाखवतो. बस. रेडी. तळ्यात. बरोबर. मळ्यात. वहिनी जर रोज तुम्ही अशा उड्या मारल्या 2-4 किलोचा फरक पडेल. करायचंय. रोज जोडीने करायचं. रेडी. मळ्यात. चल रेडी. तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. रेडी. तळ्यात. चल रेडी. मळ्यात मळ्यात. आल्या बघा. यस. दिस इज द 6 वर यू गो. हो ऐका ना वहिनी, खूप वाईट वाटलं माझी. चौकात जावा तुम्ही. बाय. या आता आपणच घालवण्याचं निमंत्रण आलं आहे. तुम्ही काय करता? फार्मासिस्ट. यस. आणि साहेब? साहेब ते सिव्हिल इंजिनियर. हा. तुमचं सुद्धा लव्ह मॅरेज आहे? हो. कसं काय कळलं मला? हे अभ्यास आहे सर याचा. म्हणजे 5,000 कार्यक्रम झालेत. मी समोर उभं राहिले ह्या शिक्षक आहेत. मगच त्यांना सांगितलं. पाहिलं की कळतं नेमकं काय जजमेंट आहे. सर आलेत का? माहित नाहीत. मगाशी होते, गेले होते. ते गॅस बंद करायला गेले. गॅसवर तुम्ही भात लावलाय ते बंद करायला गेले. रेडी. हे तळ्यात आहे हे मळ्यात आहे. तळ्यात. बरोबर. मळ्यात तळ्यात. बरोबर वहिनी. रेडी. तळ्यात. रेडी. मळ्यात मळ्यात. ओके. हा. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात. रेडी. तळ्यात. चलो साईडा. तळ्यात. गुळवे वहिनी आपणास कळवण्यास अत्यंत दुःख होते. आपण आऊट झाला. या पहिल्या गुळवे गेल्या, ह्या दुसऱ्या गुळवे गेल्या. जाऊ द्या कडकडन. बरे. ते टिंबांचं काय? नागनाथराव. हा. यस. तुमचं कसं झालं? सेम तसं लव्ह मॅरेजच आहे तुमचं सुद्धा? त्याचाच मुलगा आहे. त्याचा मुलगा आहे. अच्छा. घरातल्या घरात ओळखून टाकलं. तुमचं लव प्लस आहे. दादा नका काढू असं पाणी. तुमचं बी लव्ह मॅरेज आहे? बाई हो इकडं काय कुठे गेले दत्ता भाऊ? सगळे लव्ह मॅरेज मध्ये सापडायला लागले. तो कसं अजून कोणाच आहे का लव्ह मॅरेज? कोणाचं? तुमचं? 1 2 3 4 जणी. मगाच्या 2 6 जणी तर लव्ह मॅरेज वाले सापडल्या. काय अडचण नाही. सुद्धा माऊली छान आहे. तुमच्या प्रगतीसाठी हार्दिक शुभेच्छा. रेडी. करू सुरुवात. तळ्यात. चल रेडी. मळ्यात मळ्यात. हा रेडी. मळ्यात. हा रेडी. तळ्यात मळ्यात तळ्यात. रेडी. तळ्यात. जावा बसून घ्या. गेली ग माय.
माऊली आगे आओ. हा रेडी. मळ्यात इकडे का बामणाने विचारून टाकला होता का? जावा बहिणी. हा या ह्या चौघींमधून कोण फायनलला जाते एकदा बघून येतात. सगळ्या जणी जिंकल्या. ओके रेडी. ओम साईराम. हे तळ्यात आहे हे मळ्यात आहे. ओके मळ्यात रेडी. तळ्यात मळ्यात तळ्यात. रेडी वहिनी. मळ्यात तळ्यात. समजा वहिनी तुम्हाला पहिलं बक्षीस दिलं तर कुणाला फोन करणार? मिस्टरांना. काय सांगणार त्यांना? काय नाही स्कूटी भेटली. तुम्हाला गरज आहे गाडीची? आहे ऑलरेडी पण भेटती ते घेणार कोणी? सासूबाईला देणार? हा चालवता येत नाही पण त्यांना. काय नाही ढकलीत नेतील पंपापर्यंत. रेडी. तळ्यात. चारी बहिणी जिंकल्या. जोरदार टाळ्या. माजी महापौर आदरणीय ननकोडे साहेब एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. भाऊंचा सन्मान आपण सुरुवातीला घेऊ. खरंच चांगला कार्यक्रम आपण करता. कारण गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आपल्या मागे आहे. आपल्या या कार्यास माझ्या परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा. मनापासून धन्यवाद भाऊ. छान वाटलं. पुन्हा एकदा तुम्हाला महापौरपदी बघण्याची सुद्धा आमची इच्छा आहे. एवढंच गणरायाच्या चरणी साकडं करतो. भाऊंचा सन्मान आदरणीय कैलास भाऊ. येस. अनिल शेठ गाडवे अध्यक्ष यांच्या विश्वेश्वर बँक अध्यक्ष काका हलवाई ग्रुपचे सर्व सागर सेठ भाकरी व्यावसायिक आणि सुनील भाऊ त्याचबरोबर सचिनजी भोसले या सर्व मान्यवरांचा सन्मान आपण आता सुरुवातीला घेणार आहोत. राजेंद्र बर्गे साहेब या सगळ्या मान्यवरांचं मनापासून स्वागत आणि आपण सगळ्यांचा सन्मान आदरणीय दत्ताभाऊ आणि कैलास भाऊंच्या शुभ हस्ते घेतोय. यस दसक आपण 5 लकी ड्रॉ काढणार आहोत. दत्ताभाऊंनी आणि त्यांच्या सर्व मंडळाने जवळपास 200 सत्कार घेऊया आधी सगळ्यांचे. सर्व मान्यवरांचा सन्मान आपण झाल्यानंतर लकी ड्रॉ घेतोय. नगरसेवक राजेंद्रजी श्रीमकर यांचं मनापासून सहर्ष स्वागत. अनिलजी दिनेश पवार यांचं सुद्धा गणेश पवार यांचं सुद्धा मनापासून स्वागत. धन्यवाद. यस. तर माजी नगरसेवक सर्वच मान्यवरांच्या हस्ते अजून एक साहिल दादा गणेश पवार यांचाही सन्मान आपण घेतोय. तर आलेल्या मान्यवरांचं मनापासून स्वागत आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभ हस्ते आपण एक 10 लकी ड्रॉ काढूयात. ज्यांचं नाव निघेल ते इथं असतील तरच बक्षीस दिलं जाईल. अतिशय मोठं बक्षीस आहे. बक्षीस काढून ठेवायचं दादा 10.
यस, कोणापासून सुरुवात करायची? या महापौरांचे शुभ असते. ये बाळा पुढे. सेम आहेत सगळे, 200 बक्षीस आहेत. मरणाचा बी काळ आम्ही. यस, द्या. हा, नेक्स्ट. सगळे 10 चिठ्ठ्या काढूयात. आबा या. आबा काय बरे आहेत का? आबांचं खऱ्या अर्थाने मनापासून स्वागत. कार्यसम्राट नगरसेवक. 2010-11च्या निवडणुकीपासून आबांचा प्रचार माझ्याकडे असतो. आबा विसरले, परंतु आबांचं खूप प्रेम आहे माझ्यावर. यस, धन्यवाद आबा. कविता दादा नका पुन्हा ओरडतील आपल्याला. वर कवी लागेल की. कविता विवेक पाटील या होत्या मला वाटतं पहिल्या गेमलाच. कविता विवेक पाटील असता तर पटकन या लगेच मान्यवरांच्या हस्ते फोटो काढून बक्षीस दिलं जाईल. पुढचं नाव आहे अनिता रतन धिरे. आहेत धिरे वहिनी? आहेत का? वा, या. त्यानंतर पुढचं नाव आहे शुभदा सतीश गुरव. यायला जागा द्या फक्त महिलांना. मुनोत कुसुम संपतलाल, म्हणजे कुसुम संपतलाल मुनोत आहेत का? या स्टेजवर. यस. सुमन दामू पाटील. सुमन दामू पाटील आहात का? या, चला पटकन बॉक्स घेऊन या. सविता मनोहर भागवत. सविता मनोहर भागवत. किती जणी आल्या? घ्या अजून बॉक्स. किती आपल्याला 10 तर द्यायचे बॉक्स. नाही ते लकीरोचे बॉक्स कुठे? घ्या, 4 काढूया. यस, दत्तभाऊ काढा. सगळ्यांनीच काढायचे. 200 संपवायचे आपल्याला. शुभांगी बोरगे बालाजीनगर. शुभांगी बोरगे बालाजीनगर आहात का? चला पटपट या माऊली. पुढचं नाव आहे तेजश्री गोरडे. आहात का? अभिनंदन माऊली. थोडं 19-20 झालं तर पटपट या. पुढचं नाव आहे पूजा नितीन साळुंके. वाघमारे साळ. पूजा नितीन साळुंके. अरुणजी राजवाडे साहेबांचं मनापासून स्वागत आहे. यस, मनापासून स्वागत दादा तुमचे. पुढचं नाव आहे तेजस्वी दिगंबर गरुड. माफ करा, कदम. दिगंबर कदम. यस. आणि या सगळ्यांना ज्या आल्यात या मान्यवरांच्या हस्ते बॉक्स एक. यस, बॉक्स कुठं आहे दादा? 2 चिठ्ठ्या काढा. सचिन भाऊ भोसले सन्माननीय. पूजा प्रताप चिकणे. पूजा प्रताप चिकणे आहात का? या. आर्या संदीप शितोळे. आर्या संदीप शितोळे. आर्या संदीप शितोळे आहात का? पटपट या, फक्त मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देतोय. रशदा रामचंद्र जाधव. रशदा रामचंद्र जाधव. सुरेखा रमेश जाधव. कोमल रमेश जाधव. यस, आल्या का? यस, मनस्वी धन्यवाद. आणि आता सुरुवातीला मी आदरणीय झाले की आता आदरणीय माजी महापौर लोकप्रिय नेतृत्व आदरणीय दत्तभाऊ धुनकवडे यांना विनंती करेन, आपण 2 शब्दात मंडळाला शुभेच्छा द्याव्या. सर्व आलेल्या मान्यवरांना शुभेच्छा द्याव्या. श्री गणेश प्रगती गणेशोत्सव ट्रस्टच्या वतीनं आज या ठिकाणी होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे विश्वेश्वर बँकेचे चेअरमन अनिलराव गाडवे, माजी नगरसेवक राजाभाऊ शिळीमकर, त्याचप्रमाणे अरुणजी राजवाडे, मिलिंदजी पन्हाळकर, सचिनजी भोसले, प्रकाश शेठ कदम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. श्रीयुत खोपडे आणि ज्यांच्या मुळे हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी साजरा होतोय असे मंडळाचे सर्व दत्ताभाऊ माने, कैलासजी माने, अजून आणि सर्व मित्र परिवार. खरं पाहिलं तर हे मंडळ गेल्या अनेक वर्षापासून या परिसरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम करताना आपण सर्वजण पाहतोय. आपण सर्वांचा या ठिकाणी बसलेले सर्वच आमच्या महिला भगिनी, तरुण मित्र परिवार या सर्वांच्या पाठिंब्यावरती अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करतायत. खरं पाहिलं तर आज एक सामाजिक उपक्रम म्हणून या ठिकाणी होम मिनिस्टर सारखा एक अत्यंत महत्वाचा कार्यक्रम आहे की जेणेकरून या परिसरामध्ये राहणाऱ्या ज्या महिला भगिनी आमच्या असतात त्या इतर वेळी कायमच आपापल्या कामामध्ये व्यस्त असतात. अनेक जणी नोकरीच्या निमित्ताने बाहेर जात असतील किंवा अनेक जणी या ठिकाणी माजी नगरसेविका राणेताई भोसले आलेले आहेत, त्यांचंही स्वागत. त्याचप्रमाणे अनेक जण स्वयंपाक करत असतात, अनेकांच्या मुलांच्या कामामध्ये व्यस्त असतात. म्हणजे सगळ्या सेवा करण्याची कामं महिला भगिनी आमच्या त्या ठिकाणी करत असतात. म्हणजे हे एक व्यासपीठ असं आहे की त्याच्यामध्ये त्यांची त्या ठिकाणी करमणूक होते आणि त्यांना त्यामध्ये भाग घेऊन ते आपल्या अंगामध्ये जे असणाऱ्या कलागुण आहेत त्या कलागुण त्या ठिकाणी दाखवण्याची एक संधी या माध्यमातून त्या ठिकाणी मिळत असते. दत्ताभाऊंनी या ठिकाणी त्यांना ही संधी दाखवण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी आपलं या ठिकाणी धन्यवाद मानतो. आणि ज्या ज्या महिला या ठिकाणी विजयी होतील त्या सर्वांचं अभिनंदन. आणि ज्यांना या ठिकाणी बक्षीस मिळणार नाही त्यांनी परत पुढच्या वर्षी दत्ताभाऊ घेतील त्याच्यामध्ये कसं बक्षीस मिळेल याची तयारी वर्षभर करा आणि बक्षीस मिळवण्याची तयारी करून परत त्या स्पर्धेमध्ये भाग घ्या. नक्कीच आपणाला सुद्धा मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. उपस्थित असणाऱ्या सर्व महिला भगिनी, आमचे सर्व सहकारी बंधू आणि 50 जणी स्टेजवर पटपट या. चला 50 ते 60 जणी पुढच्या खेळासाठी पटपट यावर कमी 3 तास झाले की थांबत नाहीये. बक्षीस खूप आहेत, वाटायचे, पटपट या. दादा नका मानक, मी आई शपथ सांगतो नका वाजू, कुठलंच गाणं काय करून मी संपवणार आहे. नका मला उरकायच, पण मला उद्या 2 येतो, आजचा हा दुसरा आहे माहिती आहे का. उद्या तर दिवसात 2 करायचे, त्यामुळे थोडं समजून घ्या. मला घेऊ द्या पटपट गेम. मान्यवर खूप येतात आहेत. बक्षीस नाही संपली तर वाटायची कुठं, माझ्या गाडीत बी जागा नाही. हा ना, तसं बी झालंय. चला पटपट पटपट पट 100 जणी. आता मी खाली येतोय तुमच्या भेटीला, काही प्रश्न विचारायला, उत्तर दिलं की लगेच एक गिफ्ट हॅम्पर असेल. प्रश्न पहिला, चालू असलेल्या आपल्या या कार्यक्रमाच्या मंडळाचं कितवं वर्ष आहे? प्रश्न पहिला चालू असलेला कार्यक्रम मंडळाचं आपल्या कितवं वर्ष आहे? दादा एक 5-6 बक्षीस घेऊन द्या माझ्या बरोबर. नाव सांगा. श्रावणी हगवणे. हो आहे, त्या घरी गेले ते आले आता. चल मग कुठे गेलते? या चोरगे, पुष्पा चोरगे. या दत्तासनवरती गेम सेट करून घ्या. तुम्ही चला माझ्याबरोबर. दादा तुम्ही चला माझ्याबरोबर. एक 5-6 बक्षीस द्या मला आता खाली. प्रश्न पहिला, मंडळाचं हे कितवं वर्ष आहे? मंडळाचं हे कितवं वर्ष आहे? उत्तर बरोबर द्या, बक्षीस मिळवा. प्रश्न पहिला. नाही लग्न, दादा लग्न नाही झालं तुझं? हा लग्न झालेलं चान्स आहे. तुम्ही आत्ताच बोलणार आहे. सोप्यावरच नाही विचारतो, सोप्याच्या मागं. यस प्लीज टेल मी. 10 वर्ष चुकीचं आहे. हा नाही. मंडळाचं हे कितवं वर्ष आहे? लग्न झालेलं तुझं. भाभी बोला. नाही करू ना. हे बरोबर आहे. बक्षीस द्या दत्ता साहेब, ह्यांना बक्षीस पाठवा. जाऊ द्या, जाऊ पुढे, वरती जाऊ बक्षीस घ्यायला.
जाऊ वरती. येस, किती वर्षाची? 79. येस, भरपूर रिचार्ज बाकी आहे अजून ह्यांचा. हा ना, हा 3-4 GB डाटा शिल्लक आहे. त्या बक्षीस घ्या ना मोठं. उत्तर न देता बक्षीस द्यायला लागले, म्हातारी उभा राहिली म्हणून. प्रश्न पुढचा. मंडळाचे अध्यक्ष त्यांचं नाव काय? या मंडळाचे या वर्षीचे अध्यक्ष त्यांचं नाव काय? हे दादा बोलू नका, पप्पाची शपथ आहे पुन्हा मम्मीची बी. हा तुम्हाला दिले नाहीत बक्षीस. यस, स्वागत आहे दादा. आकाश सुरस. बरोबर होतं. ए बक्षीस आण. ए जा, एक आहे की असू द्या, जा दोघी पण. तुम्हाला घर सांगायचं ए, ह्या दोघींना बक्षीस देऊन टाक दत्ता. ओके, दोघी पाठवल्या. आकाश सोळसकर उत्तर दिले. मंडळाचे आधारस्तंभ दत्ताभाऊ माने यांचं संपूर्ण नाव काय? मंडळाचे आधारस्तंभ दत्ताभाऊ माने यांचं संपूर्ण नाव काय? उत्तर द्या, बक्षीस मिळवा. दत्ताभाऊ माने यांचं संपूर्ण नाव काय? मंडळाचे आधारस्तंभ दत्ताभाऊ बाळासाहेब माने. बरोबर आहे का उत्तर? ये बाळासाहेब. अरे दादा, मी तिथे येऊन ह्याला पाठवेल. समजत नाही का मराठी तुला? समजलं? मी कार्यक्रम बंद करेल. एक तर मी तारीख देत नाही पुणे सुद्धा करायला. शांत राहायचं तर घरी जायचं. महिलांचा कार्यक्रम ठिल्लरपणा चालत नाही. घरी पण नाही तर बिलकुल नाही तर आवाज देऊ नको. तुला उत्तर येतं नाही. इथे मी तुझा एकच प्रश्न विचारतो. हा, जा वरती मला बक्षीस घ्यायला. प्रश्न पुढचा. दत्ताभाऊ माने यांच्या बंधू यांचं नाव काय? वहिनी, मी भाजीवाला नाही हो, त्या गलीला त्या गलीला यायला. हा, ताराचंद माने. बरोबर. यस, जाऊ बक्षीस घ्या वरती जाऊन. प्रश्न पुढचा. दत्ताभाऊंचं टोपण नाव किंवा त्यांना काय नावाने बोलवतात? दत्ताभाऊ डीएम. बरोबर आहे का? यस, डीएम बॉस. ओके, ये जाऊ द्या, बरोबर उत्तर आहे. काहीतरी सांग ना. दत्ता सर गेम रेडी झाला का सांगा मला. शिंदे जाऊ. डीएम. प्रश्न पुढचा. मंडळाचे उपाध्यक्ष त्यांचं नाव काय? मंडळाचे उपाध्यक्ष पूर्ण नका सांग. अशोक. बरोबर उत्तर आहे. जा बक्षीस घ्या. प्रश्न पुढचा. ग्रुपचं नाव काय आहे? आपल्या ग्रुपचं नाव दादा वायर कोणतं पडेल? ओरडू नको. अरे दादा, पोरींचा नाही रे कार्यक्रम, महिलांचा कार्यक्रम आहे. सांगितलं कळत नाही का? फक्त महिला. हा, सोनूची मम्मी बस ना. खाता दे रे. मराठा योद्धा ग्रुप या बक्षीस घेऊन जात. ओके, आता एक गाणं वाजतंय. गाणं ओळखलं की बक्षीस असणार आहे. पहिलं गाणं, पण गाणं म्हणून दाखवायचे. दादा पैठणी किती आहे? दत्ता सर, शिंदे प्रकाश पैठणी किती आहे? शिंदे सर पैठणी देऊ शकतोय ना आपण? गाणं ओळखा आणि हे मिळवा. हे वाला गाणं घ्या. हे सोन्या, अय सॉरी, हे हा. ऐका ना, डान्स करून म्हणणाऱ्याला पैठणी साडी. डान्स लग्न झालेले महिला फक्त, मुली नाही. अरे बाळा, पुन्हा घेतो रे. तुझं यंदा कर्तव्य आहे. तुझे कांदा पोहे झाले की तुला कार्यक्रमात घेतो. या एक डान्स करून म्हणलं की पैठणी साडी. अजून कोण? थोडासा केला तरी चला चला ना, चला ना, चला ना तिकडे. अजून कुणी ओळखलं गाणं? या वहिनी, स्टेजवर जावा. डान्स करून म्हणायचं, पण थोडंसं करायचं, जास्त नाही. छान. हो चला वहिनी, येऊ शकता. 10-12 जणींना घेणार आहे मी. 10-12 जणींना डान्स करून म्हणायचे. चल, हो चला ना, चला मी आहे.
बस बस. गाणं कुणी कुणी ओळखलं हे गाणं कुणी कुणी ओळखलं? प्लीज हात वर करा. पण डान्स करून म्हणावं लागेल, एवढं मात्र बंधनकारक आहे. ओके, हे वाजव बॅकग्राऊंडला. पाण्याला जाते रडून पपाळा, मीरे पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. प्रकाश पॅडवाल्याचं बेस कमी करून हे हाईच वाढवा, बाहेर बेस जास्त येतोय. ओ बसा ना खाली, छान दिसतंय सगळ्या जणी. बसा, कुठं वल आहे, 2 मिनिटं बसायचं तर काय होतं. अजून कुणी कुणी गाणं ओळखलं? 1 2 3 4 झाले. अजून अजून येणार आहे का कोणी? या, येणार असेल तर माऊली या, लाजू नका. संधी आहे उद्या मिळल्यावर काय. या अजून अजून येतं तुम्हाला? नाही. चला आणखीन. येस, एक जणीला विचारणार आहे. त्यांचं बी लव्ह मॅरेज आहे बघा, विचारा त्यांना. हो. ॲब्रो बघितलं सांगतो मी लव्ह मॅरेज. हा अभ्यास आहे. मी 5 जणी ओळखले नाही मग आल्यापासून. 5 नाही 6 आहे, 7वी असेल बिचारी. सर काय इकडं वहिनी. डान्स करायचं, गाणं म्हणून दाखवायचं, एक जणी या. बाकीच्या मागे या. हो, तुमच्यावर विश्वास आहे माझा. इकडे या पुढे. हा, गाणं कुठलं आहे माहिती नव्हत्या माझ्याकडे. ते राहुल भाऊ मागतील मागाने. हा, मुळीच नव्हतं रे नाना माझ्या पाठीनं घोगडं घेऊ द्या की रे मला भिजत घेऊ द्या. तुम्ही काय वजन कमी करायच्या कॉम्पिटिशन मध्ये आले का? बिचारी जागेवरतीच उड्या मारायला लागले. चला नेक्स्ट या वहिनी. एक येस, तुमचं नवीन झालंय का? हा, नवीन लगेच कळतंय. हा, हेच गाणं मग आता उलाला उलाला म्हणता. आणि